साप पाळले आहेत, नेते पाळले नाही अशी टीका मनोज जरांगेंनी आज केली आहे. अरे काय त्याच्या नादी लागत अरे तुम्ही लोक, त्यालाही काही धंदा नाही आणि काय नाही तो त्याला शिक्षण आहे का काय आहे काय त्याला माहिती आहे का? तो म्हणतो त्यांनी मला नेता केला यांनी मला नेता. अरे मला बाळासाहेब ठाकरेंनी नेता केला, तो पण कधी 68 सालामध्ये 1957 वर्ष 58 वर्ष झाली आणि त्यावेळेला मी मुंबईतून 2 वेळा महापौर आमदार झालेलो आहे. आणि नंतर या मंडलवरून जेव्हा बाळासाहेबांशी माझं अडचण निर्माण झाली त्यावेळेला मी काँग्रेस जॉईन केली आणि मंडल आयोगाची इथे अंमलबजावणी पवारसाहेबांच्या माध्यमातून केली. त्याला माहिती नाही कोण कधी आलं राजकारणात. कोण मी 1991ला कॅबिनेट मंत्री झालो महसूल. आता जे मंत्री आहेत ते कोणी त्यावेळेला नव्हते 91मध्ये कुठल्याच मंत्रिमंडळात. तुम्ही म्हणता काल राष्ट्रवादीच्या बैठकीत अशी चर्चा झाली की छगन भुजबळ नाराज झालेत, अजित पवार जे काही बोलले हे जे आहे ना हे सगळे तुमचे खेळ आहेत. हे सगळे वेगवेगळे. अजित पवार बोलले भुजबळ नाराज. अजित पवार काय मला नाही बोलले आणि मला काय बोलायचं असेल तर सरळ सरळ बोलले असते. त्यांनी आम्ही स्पष्ट सांगितलं आमच्या पार्टीमध्ये की जसं एका समाजाला काही आमदार काही मंत्री त्या समाजाचं प्रतिनिधित्व करून काय त्यांच्यासाठी काम करतात, मी सुद्धा या 35 वर्षापासून शिवसेना सोडलीच ह्या कारणामुळे मागासवर्गीयांसाठी लढतो आहे आणि ते काम मी कुठेही गेलो तरी ते चालूच राहणार आहे. आणि त्याला कोणाची मला जे आहे मला बंधन नाही आहे. त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं तुम्ही तुमचं मत मांडू शकता. त्याला म्हणा तू केलंस. आतापर्यंत मराठा समाज जेवढे मुख्यमंत्री झाले मंत्री झाले 58 मोर्चे निघाले शांततेनं, कधी या अशा प्रकारचं वितुष्ट निर्माण झालं नाही. पण तुझे जे आजूबाजूला असलेले जे आहेत दारूवाले मटकेवाले वाळूवाले त्यांनी उलट पहिल्यांदा बीड शहरामध्ये आमदारांची घरं जाळली. जयदर क्षीरसागर संदीप आमदार आहे, जयदेश्वर माजी मंत्री आहेत, त्यांच्या आई खासदार होत्या काकू 2-3 वेळा. त्यांच्या घरातली लहान लेकरं जे मरता वाचले ते प्रकाश सोळंकी आमदार आहेत. ते एवढंच म्हणाले की ह्या आरक्षणाचा फार फायदा एका दुसऱ्या टक्क्याला होईल, बस तेवढं त्यांचं घर जाळलं. ते अमरसिंग पंडितच्या घरावर दगड फेकले, हॉटेल जाळले आणि मग छगन भुजबळ तिथे गेला आणि मग याच्यामध्ये म्हटलं की नाही आता मी गप्प बसणार नाही. तू काय महाराष्ट्राला वेठीच धरणार काय दारूवाल्यां मटक्यावाल्यांच्या दादाला बरोबर घेऊन? आणि तू काय मराठा समाजाचा नेता आहे का? मराठा समाजाचे खूप नेते आहेत. अरे पवार साहेब, अजित दादा, अशोक चव्हाण आहे, पृथ्वीराज चव्हाण आहे, इथे एकनाथ शिंदे आहेत, नारायणराव राणे आहेत, कित्येक आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत, याच्यातले या केंद्रातले मंत्री अनेक आहेत ना. इथे आतापर्यंत समजदारीने वागले आणि राज्यातील सर्व मागासवर्गीय आणि सर्व समाजांना घेऊन त्यांनी राज्य सांभाळलं. तुला काहीच समजत नाही, आरक्षण कशासाठी समजत नाही. तुला फक्त मराठा समाज माझी लेकरं मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे, त्याला आमचा विरोध नाही. पण तू मुद्दामहून वितुष्ट वाढवतोय. OBC मध्येच मला जायचं आहे, नाही तर EWS आहे. 10% आणखी मराठा समाजाला स्पेशल आरक्षण दिलं तरीसुद्धा तुला ही दुश्मनी वाढवायची आहे, वितुष्ट वाढवायची आहे, दंगे घडवायचे आहेत तुला, म्हणून हे तू सगळे प्रकार करतो. प्रफुल्ल पटेलांनी तुम्ही म्हटलेत की भुजबळ साहेब जुने नेते आहेत, OBCची त्यांना जाण आहे, राज्य शासन योग्य निर्णय घेईल, त्यामुळे कुठंतरी तुमच्या भूमिकेशी ते सहमत दिसत आहे.
असं आहे की मनातून सगळेच माझ्या भूमिकेशी सहमत आहे. कारण मराठा आरक्षण दिल्यानंतर आणि विशेषतः त्याच्याही अगोदर मोदी साहेबांनी EWSचं आरक्षण दिल्यानंतर खरं म्हणजे सगळ्या देशातले प्रश्न मिटले. पटेल समाज, पाटीदार, गुर्जर, जाट सगळे प्रश्न मिटले. पण आता हा दारूवाल्यांचा लीडर, वळवाल्यांचा लीडर, हा आता पुढे लीडरशिप करायला आणि लढाई मारामारा करायला आणि देशातलं वातावरण बिघडवण्यासाठी कारणीभूत झाला. तुमच्या वयाचा देखील विचार न करता ते कुठल्याही शब्दामध्ये अहो त्याला अक्कलच नाही तर तो काय त्याच्यावरून तुम्ही सुसंस्कृतपणाचा कशी काय अपेक्षा करू शकता? ज्याला शिक्षण नाही, ज्याला सुसंस्कृतपणा नाहीच, तो लोकांना मारतो. शेवटचा प्रश्न, तुम्ही शिवसेनेतून एक राजकीय कारकीर्द सुरू केली, मात्र आज त्याच शिवसेनेला घेऊन सर्वोच्च न्यायालयापर्यंत कुठेतरी सुनावणी सुरू झाली. कसं पाहता या सगळा? ठीक आहे, आता सुप्रीम कोर्टचा निर्णय घेईल ना. कोर्टावर सगळ्यांनी निर्णय विश्वास ठेवायचा आहे कोर्टावर. तुम्ही म्हटले की जरांगे पाटील मराठ्यांचे नेते नाही, मात्र मुंबईमध्ये मराठा समाज एकवटण्यामध्ये ती यशस्वी झाली. अरे काय यशस्वी? दारूवाल्यांनी मटक्यावाल्यांनी माणसं गोळा केली. लाडली बहीण योजना